सई तिच्या नानीचं घरून आल्यानंतर तिच्या डॅडासोबत खूप खेळली कारण तिने 3 दिवसानंतर तिच्या डॅडाला भेटली होती ती आणि डॅडाचा चेहरा बघितला होता तिने 3 दिवसानंतर. ती खूप एक्सायटेड झाली होती तिच्या डॅडाला बघून. पण स्वप्नीलचं ॲक्च्युली ऑफिस होतं तर ते लवकर चालले गेले होते जेवण करून दुपारचं. ते 2 वाजताच गेले होते ऑफिसला आणि मग 2 वाजता नंतर मी सगळे माझे कामं आवरले. थोडा बहुत पसारा होता घरचा ते पसारा आवरला. सईला जेवण दिलं. मग सई झोपल्यानंतर बाकीची कामं केली. मी कपडे लावले आणि थोडी डस्टिंग वगैरे केली, थोडी साफसफाई केली आणि मग मी थोडं म्हणजे रेस्ट केला, आराम केला आणि त्यानंतर मग ती सई जागी झाल्यानंतर तिचे डॅडा आले होते 5 वाजता ऑफिसमधून, 5-5:30 वाजता. त्यानंतर ती तिच्या डॅडासोबतच खेळत होती. ती कमीत कमी 1.5-2 तास तिच्या डॅडासोबत ती छान खेळली. तिने मूवी पाहिली, तिने कार्टून पाहिलं, तिने सॉंग्स ऐकले आणि तुम्ही बघू शकता ती व्हिडिओमध्ये किती एन्जॉय करते आहे तिच्या डॅडासोबत ती. तशा तर मुली आपल्या म्हणजे वडिलांचं लाडक्याच असतात म्हणा आणि खूप छान आहे. पापा की परी असं म्हणू शकता तुम्ही, ट्रेंडिंगला आहे पापा की परी. तर बघू शकता किती एन्जॉय केलं. आणि सकाळी जेव्हा मी आली होती तेव्हा तिचा चेहरा थोडंसं असं उतरला होता. ती घाणीच करत होती पण तिच्या डॅडासोबत तिने टाईम स्पेंड केल्यानंतर ती खूप खुश झाली आणि ती हसत होती. छान मस्त तिने जेवण केलं आणि मग झोपली. सो थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू.